सुरगाणा तालुक्यातील बार्हे येथे 25 ते 27 मे पर्यंत चालणाऱ्या 3 दिवसीय बोहाळ महोत्सवानिमित्ताने बार्हे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बोहाळ महोत्सवानिमित्ताने शांतता समितीची बैठक पार पडली। यावेळी आदिवासी बोहाळ उत्सव समितीचे आयोजक 12 गाव 12 पाड्यातील प्रमुख मान्यवर देवीदास गावित, पोलीस पाटील हंसराज खांबाईत, शांतता कमिटी जिल्हा सदस्य योगेश खांबाईत, माजी सरपंच परशुराम वारडे, माजी उपसरपंच त्र्यंबक ठेपणे, नामदेव पाडवी, बार्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी, तरुण युवक मंडळ तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित होते। उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले। बोहाळ उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टर्स लावणार नाही, घोषणा देणार नाही। तसेच पोलीस पाटील यांनी आपल्या गावात जाऊन बोहाळा उत्सव काळात सर्वांना सूचना कराव्यात अशा सूचना केल्या आहेत। बार्हे परिसरातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरिता सर्व धर्मीयांनी सहकार्य करावे। आदिवासी बोहाळ कला महोत्सवात सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राखोळे यांनी केले। मग ते नंतर म्हणतील का आम्ही नव्हतोच, मी तर घरीच होतो, मी तर दारी। त्यांच्या समोरच्याने सांगितले इकडले त्यालाही तोच न्याय। 2 गटात मारामारी झाली तर 1 गुन्हा दाखल लोक द्यायचे आणि त्यांच्यावर कारवाई करायचं माझं काम। आता याच्यानं तुम्ही म्हणसाल का साहेब बरोबर आहे नाही, त्याच्यावर दरवेळेस चॅप्टर केस होणार, त्याच्या अशा गोष्टी होतात। एका निवडणुकीला झालं तर दर निवडणुकीला। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।